नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। घटना आहे 2008 मधील, पण घटना जुनी जरी असली तरीही आजही ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात। आजही त्या घटनेचा पडसाद बघणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या मनावर उमटत आहे। आजही ही घटना ऐकल्यानंतर अंगावर शहारा येतो आणि खरंच माणसात लपलेला राक्षस कसा असू शकतो याची कल्पना येते। विकृतपणाचा कळस गाठलेल्या या घटनेनं मुंबईला हादरवून टाकलं होतं, पण मुंबईसारख्या शहराला हादरवून टाकणारी ही घटना नेमकं काय घडली होती, कोणाच्या बाबतीत घडली होती आणि कशी घडली होती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत रहा। तत्पूर्वी तुम्ही क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर घटनेला सुरुवात करूया। तर ही घटना आहे एका कन्नड अभिनेत्रीची, तिच्या प्रियकराची आणि तिच्याच एका जवळच्या मित्राची सुद्धा। आता मुंबई शहर म्हटलं तर स्वप्नांचं शहर। प्रत्येक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येतो। तसंच ही अभिनेत्री देखील मुंबईमध्ये आली होती। त्या अभिनेत्रीचं नाव होतं मारिया सुसाईराज। ही एक कन्नड अभिनेत्री, पण बॉलिवूडमध्ये तिला तिचं करिअर घडवायचं होतं आणि आपलं नाव कमवायचं होतं, म्हणून त्याच हेतूने ती मुंबईत आली होती आणि नशीब उजळवण्यासाठी प्रयत्न देखील तिने सुरू केले होते। आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं याची तिला कल्पना देखील होती। अशातच तिची ओळख एका नीरज ग्रोव्हर या तरुणाशी झाली। तो एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कामाला होता। ही जणू काही आपल्यासाठी संधीच चालून आलेली आहे असं मारियाला वाटलं आणि आता ही संधी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही असं देखील तिने ठरवलं। म्हणूनच तिने नीरजशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री देखील प्रस्थापित झाली। नीरजला देखील मारिया हळूहळू आवडू लागली होती, पण मारियाच्या मनात काय आहे हे नीरजला माहीत नव्हतं। नीरजला असं वाटत होतं की मारियाला आपण आवडतो, पण मारियाला फक्त नीरज हा तिच्या करिअरमध्ये पुढे घेऊन जाणारा एक रस्ता आहे हे त्याला ठाऊक नव्हतं। अशातच त्यांची मैत्री हळूहळू पुढे जाऊ लागली आणि त्यांचं नातं मैत्री पलीकडे गेलं। नीरजचं मारियाच्या घरी येणं जाणं वाढलं होतं आणि मारिया देखील या गोष्टींना विरोध करत नव्हती, कारण तिला ठाऊक होतं आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणी मदत करू शकतो तर तो फक्त आणि फक्त नीरज आहे। त्याचं कारण नीरजची असलेली नोकरी। नीरज एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कामाला होता आणि त्याच्या ओळखीने आपण सगळं काही कमावू शकतो, मिळवू शकतो हे तिला ठाऊक होतं, म्हणून ती देखील नीरजला प्रोत्साहन देत होती। नीरजला घरी येण्यापासून ती कधीही रोखत नव्हती। आता हळूहळू नीरजचं दररोज मारियाच्या घरी येणं जाणं वाढलं। अगदी दररोज तो तिच्या घरी राहत होता। घरी राहिल्यानंतर दोघं जण एकत्र वेळ घालवत होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होत होते। पण हे सगळं चालू असताना आपला जेरोम नावाचा एक प्रियकर आहे हे जणू मारिया विसरलीच होती। जेरोम हा मारियाचा प्रियकर, तो एक नौदल अधिकारी होता। बऱ्याच वर्षांपासून जेरोम आणि मारिया हे एकत्र होते। बऱ्याच वर्षांपासून त्यांचं अफेअर सुरू होतं आणि जेरोमला देखील मारिया व नीरजबद्दल माहिती होतं। मारिया व नीरज हे दोघं मित्रमैत्रिणी आहे हे त्याला ठाऊक होतं, पण मैत्री असेपर्यंत त्याचा काहीही विरोध नव्हता। पण हळूहळू मारियाच्या वागण्या बोलण्यातून जेरोमला जरा संशय येऊ लागला, कारण नीरज बऱ्याचदा मारियाच्या घरीच राहत होता आणि हा संशय त्याचा बळावत चालला होता। या दोघांचं नातं फक्त मैत्रीचं नसून मैत्री पलीकडे या दोघांचं नातं गेलेलं आहे असा संशय जेरोमच्या मनात होता। आणि एक दिवस जेरोम अचानक काहीही न कळवता मुंबईला मारियाच्या घरी जाऊन धडकला आणि त्याचा संशय खरा ठरला।
मारिया व नीरज एकाच घरामध्ये एकाच बेडरूममध्ये त्याला आढळून आले. आता हे सगळं पाहिल्यानंतर जेरोमला राग अनावर झाला आणि त्याचा संशय खरा ठरलेला होता हे देखील त्याने पाहिलेलं होतं. अशातच दोघांची वादावादी सुरू झाली. मारियाने सुरुवातीला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ना जेरोम ऐकून घेत होता ना नीरज ऐकून घेत होता. दोघांमध्ये भांडणं सुरू झाली, वादावादी सुरू झाली. एकमेकांवर हातही ते उचलू लागले आणि संतापाच्या भरात जेरोमने सोबत आणलेला चाकू बाहेर काढला आणि नीरजवर चाकूने सपासप वार केले आणि त्यामध्ये त्याची हत्या झाली. आता हत्या झाल्यानंतर नेमकं करायचं काय हा मारियासमोर आणि जेरोमसमोर प्रश्न होता. पण दोघांनी मिळून हा नीरजचा मृतदेह त्या घरातच लपवून ठेवला, कारण तिथे फारसं कुणी येत जात नव्हतं आणि कुणाच्या हे लक्षातही येणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. आता मृतदेहाचं नंतर करायचं काय हा विचार करण्यापेक्षा दोघंही त्या मृतदेहासमोरच त्यांचे शारीरिक संबंध सुरू ठेवू लागले. नंतर त्या मृतदेहाचे त्यांनी काही दिवसांनी 300 तुकडे केले आणि ते 300 तुकडे वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले आणि मुंबईच्या उपनगरातील जंगलात ते मृतदेहाचे तुकडे घेऊन त्यांनी पेट्रोल टाकून ते जाळूनही दिले. आता इथपर्यंत सगळं काही संपलं होतं. आतापर्यंत हे एवढं मोठं कांड कुणाच्याही समोर आलेलं नव्हतं, म्हणून मारिया आणि जेरोम दोघंही बेफिकीर होते. पण म्हणतात ना की गुन्हा हा फार काळ लपून राहत नाही, तसंच काही इथे घडलं. नीरज बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून बेपत्ता झालेला आहे आणि त्याचा कुठेही तपास लागत नाही असं जेव्हा नीरजच्या घरच्यांना समजलं तेव्हा त्याच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि मग नीरजचा शोध सुरू झाला. आता पोलिसांकडून जेव्हा नीरजचा शोध सुरू झाला तेव्हा देखील मारियावर कोणीही संशय घेतला नाही. पण त्यानंतर मात्र फक्त एक चुकीचा फोन मारिया आणि जेरोमचं बिंग फोडण्यासाठी पुरेसं ठरलं. एक लागलेला चुकीचा फोन पोलिसांना मारियापर्यंत घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी मारियाला ताब्यात घेतलं. तिला चौकशीसाठी घेतल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले, पण सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण त्यानंतर मात्र फार काळ ती सत्य लपवू शकली नाही आणि तिने पोलिसांसमोर सगळं सत्य मान्य केलं. तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून नीरजचा खून केला हे देखील तिने कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी मारियाला ताब्यात घेतलं. त्यानंतर जेरोमला देखील ताब्यात घेतलं. या घटनेनंतर नीरज आपल्याला सोडून गेला आहे हे सत्य नीरजच्या घरच्यांसमोर आलं. या घटनेमुळे जेरोमला 10 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली, तर मारियाला 3 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. पण या 10 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या शिक्षेनं आपला नीरज परत येईल का असा प्रश्न नीरजच्या कुटुंबियांना पडत होता, ज्याचं उत्तर पोलिसांकडेही नव्हतं आणि त्या कुटुंबियांकडे देखील नव्हतं, कारण त्यांचा मुलगा त्यांना सोडून कायमचा गेला होता. ही घटना ऐकल्यानंतर सगळेजण हळहळ व्यक्त करत होते. संपूर्ण मुंबई शहर हादरवून गेलं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पाहत रहा. धन्यवाद.